चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी PSI छाया सिद्धाबा बंबरगेकर. तशी माझी आर्थिक परिस्थिती हलाखीचीच होती. आई बाबा शेतकरी असल्यामुळं थोडं तसं मला त्यांनी काय जाणवू दिलं नाही की आर्थिक कमतरता आहे वगैरे. ते कुठून पण ॲडजस्ट करून मला त्यांनी इथपर्यंत शिकवलं आणि माझं जे स्वप्न होतं PSI होण्याचं ते त्यांनी पूर्ण करण्यास माझ्या जिद्दीला बळ दिलं. त्याबद्दल त्यांची मी पहिल्यांदा ऋणी आहे. ही तुला प्रेरणा कुठून मिळाली? PSI होण्याची प्रेरणा तुला कुठून मिळाली? समाजात असं आहे की वडिलांना विचारलं की पहिला म्हणजे किती मुलं आहेत, तर वडिलांनी सांगितलं 3 मुली आहेत. तर लोकांची एक भावना असायची, अरे अरे 3 मुली आहेत का, मग एक मुलगा तरी असायला पाहिजे होता. मग असं त्या क्षणी असं वाटायचं की नाही, आपल्याला असं करून दाखवायची की मुलाची जागा घेऊन दाखवायची आहे आणि जेणेकरून आर्थिक जबाबदारी पण मुलींना सांभाळता येते हे मला सिद्ध करून दाखवायचं होतं आणि आज त्याचं यश सगळ्यांच्या समोर दिसतंय. ही परीक्षा MPSC ची परीक्षा देत असताना तुला काही अडचणी उद्भवल्या काय कुठला मध्यंतरी सोडावा असं वाटलं काय? नक्कीच. परीक्षा 22ची आहे आणि आता 24 उजाडते. ह्या 2 वर्षात सातत्य टिकवून ठेवणं आणि तेवढा संयम ठेवणं हे चॅलेंजिंग होतं खरं तर. म्हणजे प्रत्येक क्षणाला एक्झाम होत नव्हत्या लवकर, प्रत्येक टप्पे पुढे जात होतं. त्यावेळी असं वाटायचं शिकडे वळायचा तुझा उद्देश म्हणजे कसं सुचलं तुला? काय होतं? कारण तू एक जातीवंत हुशारच होतीस. 10वीपासून तू हुशार होतीस. गावातनं वराती जरी जात होत्या तर तू शेतात जाऊन अभ्यास करत होती. त्याबद्दल आम्हाला गावाल्यांना काय तिला मात्र शंका नाही. पण तुला ही प्रेरणा कुठून सुचली MPSCला जाण्याची? 10वी झाल्यानंतर कुठंतरी होतं की स्पर्धा परीक्षा आपण करायची आहे. मग त्याच्यातून मी पुढं थोडंसं माहिती काढली आणि मग ठरवलं की आपल्याला PSI व्हायचं आहे. जशी जशी माहिती मिळवत गेली तसे तसे कल्पना येत गेली आणि एक्झामचे वगैरे बाहेर पडल्यामुळे मग थोडं नॉलेज वाढत गेलं आणि मग त्याच्यातूनच इथंपर्यंत पोहोचले. सर क्वेश्चन नाही समजलं, रिपीट. मुलांसाठी आव्हान काय? बरं, गावच्या मुलांसाठी एकच आव्हान आहे की बाहेर स्पर्धा खूप आहे. तुम्ही इथून बाहेर पडल्याशिवाय समजणार नाही की किती स्पर्धा आहे आणि मुळात तुमच्याजवळ संयमीपणा असला पाहिजे. जर स्पर्धेत टिकायचं असेल तर वेळ लागतोय, पण कष्टाचं फळ नक्कीच मिळते. त्यामुळं तुम्ही वेळ लागतोय म्हणून मध्येच सोडून न देता जिद्दीनं लढत राहा, एवढेच माझं आव्हान असेल. कुदनूर गावामध्ये कारण छाया सिद्धाप्पा बंबरगेकर ही पहिल्यापासूनच हुशार बुद्धीची मुलगी होती. कारण कसं झालं की पहिल्यापासून आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्यामुळे तिला सिटी लेवलला किंवा असं मोठ्या शहरामध्ये त्याला शिकवता आलं नाही. म्हणून त्यानं 1ली ते 12वीपर्यंत आपल्या कुदनूर गावातच तिनं 10वी 11वी 12वी असं केलं आणि त्यानंतर त्याला असं वाटलं की आपण काहीतरी केलं पाहिजे ह्या कार्यक्रमासाठी, आपल्या गावासाठी किंवा आपल्या शिक्षणासाठी काहीतरी केलं पाहिजे किंवा आपल्या आईवडीलसाठी काहीतरी केलं पाहिजे. ह्यासाठी तिनं राजाराम कॉलेज कोल्हापूर ह्या ठिकाणी पदवी प्राप्त केली आणि त्यानंतर तिच्या मनात असा
ध्येय निर्माण झाला की आपल्या गावासाठी काहीतरी करायचं, ह्यासाठी तिनं स्पर्धा परीक्षेची तयारी केली आणि स्पर्धा परीक्षा करतच तिनं अकॅडमी पुणे, लक्ष्य अकॅडमी पुणे ह्या ठिकाणी तिनं प्रवेश मिळवला आणि त्या ठिकाणी आपले माझे मित्र किशोर शिंदे PSI कनेगाव हे असताना त्याने छायानं विचारलं की काका पुढं काय करायचं आहे. तर मी त्याला एकच सांगितलं की किशोर शिंदे आपला मित्र PSI झाला, कारण BPED असताना तो PSI झाला, त्याचं तू एकदा मुलाखत घे. आणि मी त्यांना कॉन्टॅक्ट करून दिला. त्यानं किशोर शिंदे साहेबांनी आमच्या छायाला मार्गदर्शन केलं आणि त्या पद्धतीनं ती पण त्या साहेबांचं मार्गदर्शन घेऊन, काही लोकांचं, काही हायस्कूलमधल्या शिक्षकांचं मार्गदर्शन घेऊन किंवा आमच्या घरातल्यांचं सर्वांचं शिक्षण घेऊन ती ह्या स्पर्धेमध्ये उतरली आणि तिनं ह्या 5-6 वर्षामध्ये काबाड कष्ट करून, कारण व्यवस्थित पोटाला न हे करता तिनं आपल्या PSI होण्याचं स्वप्न तिनं साकार केलं. आणि तिनं इथून पुढे की आमच्या गावासाठी कोणाची जर अडचण येत असेल किंवा त्याची कुठंही नियुक्ती होऊन देत, आमच्या कुदनूर गावात एखादा समाज कुठलाही जाऊन देत किंवा एखादा माणूस जाऊन देत, त्यानं इथून पुढे आपल्या गावासाठी चांगली हे करायची. आणि आपले जी मुलं आहेत हे कार्यक्रम का घ्यायचा, सत्कार समारंभ का घ्यायचा, तर आपल्या गावातील काही जी मुलं आहेत ती गरीब परिस्थितीची आहेत आणि त्या गरीब परिस्थितीतून ती चांगल्या पदावर जावीत आणि ह्यासाठी म्हणून हा सत्कार समारंभ आम्ही कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तरी आपण आपल्या बंबर्गेकर कुटुंबातून त्यांना आणि गावातील लोकांनी त्यांचं अभिनंदन करून हा कार्यक्रम. मी मारुती बंबर्गेकर, PSI छाया बंबर्गेकरचा चुलत काका. एवढं सांगिततो मी या पत्रकाराद्वारे की जी आम्ही छायाची डोळ्याने परिस्थिती बघितलेली आहे ती खरोखरच हलाखीची आहे. तिनं एक जिद्द बघितली होती आणि ती जिद्द आणि चिकाटी तिनं आज पूर्ण करून एक यश प्राप्त केलं आहे. त्याच्या बंबर्गेकर कुटुंबातर्फे त्याचे खरोखरच अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी आणि पुढचं यश प्राधान्य करण्यासाठी कायमच बंबर्गेकर कुटुंब तिच्या पाठीशी उभं राहील एवढं सांगू शकतो मी. सगळे वडील आहात, भाऊजा आता काय करायचं, माझ्याजवळ पैसा नाही तरी देखील म्हटलं तुझ्याजवळ जे काय आहे तुला देणं जे आहे ते तुला देण्याचं आता होत नाही. अरे सीतापा तू कितीही केलास तरी हे पैसा येणार जाणार मागे पुढे तर राहिला तरी ते काय द्यायच्या तू प्रयत्नात आहेसच, पण आज ना उद्या तू देणारच. पण मुलीला कर्जबाजारी कर्ज काढ, पण तू पैसा देऊन पोचवण्यासाठी तू सतत प्रयत्नात राहा एवढंच सांगितलं. तरी देखील अनेकांनी त्यांना सहकार्य केलं असणार. आमच्या परीनं काय राहणार, शाब्दिक राहणार, आर्थिक बाबतीत नसलो तरी शाब्दिक तरी ह्या छायाला मार्गदर्शन करण्याचं मी थोडं माहिती दिली. त्याच्याबद्दल सुद्धा जे शब्द पाळला याच्यात माझं सुद्धा मला समाधान आहे. तेव्हा आजच्या प्रसंगी हे का सोहळा सुवर्णाक्षराने लिहून देण्यात आहे. तेव्हा सगळ्या ग्रामस्थांचं इथं येण्याचं कारण इतका समाज आहे, पण याच्या छायासारखी अशा अनेक छाया गावामध्ये निर्माण होत हीच ह्या निर्विकाला मनपूर्वक अभिनंदन करतो आणि निर्विकाचं आभार मानतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय भारत.
नेतृत्व, तसेच आपल्या ग्रामपंचायतीचे सदस्य आणि माझे गावकरी यांना पहिले तर माझा नमस्कार. मी PSI छाया सिद्धप्पा बंबरगेकर, PSI छाया सिद्धप्पा बंबरगेकर आणि छाया याच्यामधला जो गॅप होता तो कव्हर करायला मला 7 वर्ष लागली. म्हणजे मी 12वी पासून तयारी सुरू केलेली, पण तो कव्हर करायला 7 वर्ष लागली. आणि त्या 7 वर्षात पहिले तर माझे वडील, ज्यांनी मला कधी माझ्या आर्थिक परिस्थितीची जळ लागू दिली नाही. मला माहिती नाही, मी स्थिरतेने अभ्यास करत होते, पण पैशाचा जो पुरवठा होता तो आई वडिलांकडूनच होत होता. माझ्या स्वप्नाचा पाठपुरावा करणारी माझी आजी, जिनं आजी आणि आजोबा दोघांनी मिळून जे स्वप्न बघितलेलं की आपली जी नात आहे ती काहीतरी मोठ्या पदावर जावी, तिनं कुठल्याही क्षेत्रात पुढेच म्हणजे पुढाकारानेच असावी अशी त्यांच्या इच्छा होती. आणि त्या इच्छेची पूर्ती करताना एक मूर्ती तयार करण्यासाठी काका काकी हे लहानपणापासूनच मला सपोर्ट करत होते. त्याच्यानंतर पहिलं तर पप्पांशी मी जास्त कनेक्टिव्ह आहे. म्हणजे काही होते, पप्पांनी स्टेप चुकले तर मग काय करावं. अशिक्षित आहे पण कधी बंधन नाही घातलं त्यांनी. अशिक्षित आहे पण बंधन नाही, तू एवढ्याच कालावधीत करावं, तुला यश अपेक्षितच आहे, हे बंधन कधी घातलं नाही. त्यामुळे आजचं हे यश आहे. मी पुण्यात होते, खूप म्हणजे बघितले रूममध्ये वडिलांचे फोन येतात, एवढ्या वर्षात झालं पाहिजे, मग कुठेतरी ते अडचण येते. पण दरवेळी नैराश्य आलं की मी पहिली पप्पांना फोन करायची की काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे याबद्दल विचारायची. पप्पा मला दरवेळी सांगायचे, धीराने कर, टाइम लागतोय, तुझी वेळ येईल. आर्थिक परिस्थितीची झळ काही मला त्यांनी आतापर्यंत बसू दिली नाही. आता माझी शैक्षणिक वाटचाल, माझं 10वी पर्यंत शिक्षण हे ZP मध्ये झालंय. असं आता एक कॉन्ट्रोवर्सी चालू आहे की इंग्लिश मिडियम की मराठी मिडियम. मुलाला समजत नसते त्यावेळी आपण घेऊन इंग्लिश मिडियम मध्ये बसवते, त्याला धड बोलताही येत नाही आणि आपण आपल्या अपेक्षा काय असते, इंग्लिश बोलावं पोरांना, अहो आधी मराठी शिकवा मग इंग्लिश बघू. त्याच्यानंतर मी 10वी चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाली आणि मला प्रश्न होता की काय करावं पुढं. आता माझ्याजवळ 2 पर्याय होते. एक मार्क चांगला असल्यामुळे इंजिनिअरिंगला जावं की MPSC करावी. मी बोलता असंच एक कार्यक्रम होता आणि बोलता शापूरकर सरांनी जसं म्हणलं की मला PSI व्हायचंय असं बोललेली मी. मग मार्क चांगले असल्यामुळे एक विचार होता की इंजिनिअरिंग करावं आणि घरची आर्थिक परिस्थिती लवकर सुधारावी. पण माझं ध्येय कुठे ते मला शांत बसू देत नव्हतं. मग मी निकम सर आणि माळकरी सर यांना फोन केला, सर काय करावं. माळकरी सर म्हणले, राजाराम कॉलेज आहे, तू 11वी-12वी इथं कर, राजाराम कॉलेजला जर चांगले टक्के पडले तर गव्हर्नमेंट कॉलेज आहे, हॉस्टेल तुला मोफत मिळेल. आणि त्याचप्रमाणे 12वीला चांगले मार्क पडले, कोविड केंद्रात मी प्रथम होते आणि त्याच जोरावर. आणि मेन म्हणजे वडिलांना शिक्षणाचं नॉलेज नसल्यामुळे सगळे शिक्षक वर्ग कायम माझ्या पाठीशी होते. जसे की प्राथमिक शिक्षक आता इथं प्रेझेंट आहे, मुलं असं दिसतात मला इथून. त्याच्यानंतर 11वी-12वीला माझे शिक्षक म्हणून असलेले निकम सर, त्याच्यानंतर YP सर, PY सर, मॅडम बसले आहेत समोर, यांनी खूप गायडन्स केला त्या 2 वर्षात. आणि ऍडमिशनची सगळी प्रोसेस होती राजाराम कॉलेजमधली, ती शिक्षक वर्गांनीच केलेली आहे. माझ्याबरोबर कधीही आई वडील आले नाही. तिथं असं वाटायचं की अरे एवढी गर्दी आहे, आई वडील सगळ्यांच्या सोबत आहेत. माझ्या सगळ्या शिक्षणाची प्रोसेस ही शिक्षकांनीच केलेली आहे. BA ऍडमिशन घेतलं, त्याच्यानंतर सोबतच मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला. कोल्हापूरमध्ये संगत चांगली मिळाल्यानंतर, संगत खूप मॅटर करते, कुठलाही काहीही करताना संगत खूप मॅटर करते. जसं की तिथं आमचा एक ग्रुप झालेला मैत्रिणींचा. आता जी मैत्रीण आहे माझी ती कायम सोबत असायची, ती UPSC मेन्सला आहे सर, आणि नक्कीच ती पण होईल, UPSC मधून कलेक्टर होईल ती यावर्षी. त्या आमच्या संगतीमुळं आम्ही कुठेतरी आता यशस्वी आहोत. आणि माझ्या या यशात फॅमिली असेल किंवा गावकरी असेल आणि माझे मित्र मैत्रिणी असतील यांचा पण सिंहाचा वाटा आहे. त्याच्यानंतर मी 2020ला कोरोनाचा काळ होता, कोल्हापूर पुणे सगळं ठप्प झालं आणि काय झालं, घराची वाट परत धरायला लागली. माझ्याजवळ पहिला प्रश्न होता, आता गावात लायब्ररी होती खरी पण ती बंद असायची कायम, अभ्यास कुठे करावा.
हा सगळ्यात मोठा प्रश्न होता माझ्याजवळचा. आणि सातत्याने टिकून राहणं हे एमपीएससीचं एक लक्षण आहे. मग मी निवड केली आमचे जे आजी आजोबा आहेत, चुलत आजी आजोबा, त्यांच्या मागचं शेत रिकामीच आहे, तिथं झाड आहेत भरपूर. मग म्हटलं आपण तिकडे जाऊन अभ्यास करायचा. मग मी थोडे दिवस अभ्यास केला. इथं बसलेली तुळसाई आहे, त्यांनी त्यावेळी नवीन घर बांधलेलं आणि ही रियालिटी आहे. नवीन घर बांधलेलं ती म्हणजे इथं बसू नको उन्हात वगैरे, आमचं घर रिकामी आहे, तू तिथं अभ्यास कर. मग मी 3-4 महिने तिचा अभ्यास केला. आणि मग ज्यावेळी कोरोनाचं वातावरण थोडंसं सील झालं त्यावेळी परत पुण्यात जाऊन 2020 पासून मी खरा अभ्यास सुरू केला सर. कारण ज्यावेळी मी ग्रॅज्युएशनला होते त्यावेळी एनसीसीला होते. एनसीसीला आता जरी मी तुम्हाला बारीक दिसत असले तरी काटक भरपूर आहे. कारण जे फिजिकल क्रायटेरिया होता PSIचा असं झालेलं की 21ला फिजिकलचा क्रायटेरिया चेंज केला आणि ऍड होती 300ची, मुलींच्या जागा होती 112. पण 21ला फिजिकल क्रायटेरिया चेंज केल्यामुळे मुली पास झाल्या 68 फिजिकलला. 112 जागा असून जागा रिकामी राहिल्या आणि ह्या 68 ज्या मुली होत्या सिलेक्ट होणाऱ्या त्या ग्रामीण भागातल्या होत्या, काट्या मुली होत्या. आणि 22ची ऍड पण सर खूप मोठी होती, 600ची ऍड होती आणि त्यात मुलींच्या जागा 182 होत्या. पण मुली क्वालिफाय झाल्या 200 आणि त्यामधली ऑल ओव्हर फिजिकल मध्ये मी टॉपर आहे सर. 91 700 पूर्वीपैकी आउट ऑफ रनिंग मारणारी मीच होती तिथं. आणि त्याच्यासाठी खूप मुलांसोबत असेल फिजिकल करणं किंवा काय, तर मुलांसोबत मी कशी घेतलेली फिजिकलला करताना. त्याच्यानंतर मी आता माझ्या परत शैक्षणिक पार्श्वभूमीकडे येते. 21ला मी पुण्याला गेले. पुण्यात गुरुकुल अकॅडमी म्हणून आहे, तिथं क्लासेस लावले. पण आता प्रत्येक क्लासला 5,000-10,000 फी असायची. पर क्लास लावा म्हणलं तर बजेट नव्हतं तेवढं. मी सरांशी बोलून घेतलं. आणि पुण्याचा एक शिक्षकांचा स्वभाव असा आहे की ते जर खरंच गरजू विद्यार्थी असेल तर त्याला मदत करायला तयार होतं. म्हणजे ते शैक्षणिक फी वगैरे घेत नाही. आणि त्या सरांनी मला फुल सपोर्ट केला. तू मला म्हणे कुठल्या क्लासला बसायचं आहे बस, मी तुला पूर्णपणे सपोर्ट करतो, तू काही काळजी करू नको, तू फक्त निवांत अभ्यास कर. आणि त्या सरांजवळ क्लास केला. त्याच्यानंतर 2022ची प्री दिली, प्री पास झाले. आणि त्यावेळी ट्रान्सजेंडरचा इश्यू होता महाराष्ट्रात. 2022 हे वर्ष असं आहे की महाराष्ट्रात पहिली महिला ट्रान्सजेंडर होण्याचं हे वर्ष आहे. महिलांना म्हणजे भारताच्या राष्ट्रपती महिला, त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या DGP महिला रश्मी शुक्ला मॅडम, सचिव महिला, आपल्या गावच्या ज्या सरपंच आहेत महिला. म्हणजे राजकीय नेतृत्वापासून ते गावापर्यंत महिलांचं वर्चस्व सगळीकडे वाढत चाललंय, सिद्ध होत आहे. आणि त्या ट्रान्सजेंडर इश्यूमुळे काय झालं, 1 वर्ष मेस लांबली. आणि या मेसच्या काळात जो अभ्यास आपण करतोय, माझा अभ्यासाचा शेड्यूल सकाळी 6 पासून रात्री 11 पर्यंत असायचा. कारण माझा सकाळी अभ्यास चांगला व्हायचा. आणि डिजिटल युग आहे मान्य आहे, पण आपण त्याचा चांगल्या गोष्टीसाठी वापर केला पाहिजे. जसं की मोबाईल रील्स बघत असताना आपला किती वेळ चाललाय हे युवक वर्गाला कळत सुद्धा नाही. म्हणजे अक्षरशः 1-2 तास त्या रील्स मध्ये जातोय आपला. मी काय करायचे, सकाळी 6ला गेले लायब्ररीत की मोबाईल लॉक करायचा, लॉकर मध्ये टाकून द्यायचा. नाश्त्याला जाताना घ्यायचा, मोबाईल मध्ये कलेक्ट करायचा, व्हिडिओ टाकायचा, कानात घालायचा, ऐकत जायचं, नाश्ता करायचे 4 क्वेश्चन सॉल्व. त्यामुळं माझा आणि फोनचा जास्त असा संपर्कच नव्हता. आता नातेवाईकांचे नाराजी आहेत की मी कोणाला फोन करत नव्हती. अभ्यासाच्या काळात खरंच मी पप्पा सोडले तर कुणाला फोन केला नाही. खूप नाराज होते सगळे की कॉल करत नाही, काय करते एवढा वेळ काय. आणि जनमानसात ही एक मला अनुभवलं मी अभ्यास करताना की निगेटिव्ह प्रतिमा आहे. म्हणजे MPSC UPSC ते काय होत नाही, मृगजळ आहे ते. आमच्या घरी एक सर आलेले, आता मला नाव नाही आठवत, पण ते म्हणले हे काय गौरगरिबाचं काम नाहीये. त्यावेळी पप्पांनी माझ्याकडे बघितलं, मी पप्पांना बघितलं, पप्पांना कळालं मी करणार आहे. पप्पा मला दुसऱ्या दिवशी म्हणले तू नको टेन्शन घेऊ, मी आहे तुझ्या पाठीशी खंबीर, तू फक्त कर, तू फक्त कर. आणि कधी यशाचं बर्डन दिलं नाही त्यांनी माझ्यावर, तू यशस्वीच हो, बाकी तू तुझे प्रश्न 100% कर, बाकी जे असेल ते असेल. तसंही आपली काही शेती कमी नाही, जेवढी आहे तेवढ्यात तुम्ही राहून खाऊ शकताय, असं त्यांचं एक मत होतं. मग मी 2022ची प्री दिली, मेसला 1 वर्ष गेलं, संयम ठेवून अभ्यास केला. त्याच्यानंतर 6 महिन्याचं फिजिकल झालं. 6 महिन्याच्या काळात फिजिकलचा आता डाएटला पैसे,
डाएटला नाही म्हटलं तर लोक 20,000 रुपये खर्च करायचे आणि मी अशी होती की बिना डाएटची पळायची, नुसती पळायची. ते सरांना पण एकदम भारी वाटायचं की पोरगी बिना डाएटची एवढं सगळं करते. मग सरांनी थोडी मदत केलेली डाएटच्या इथं आणि ग्राउंडवरची जी मित्रमंडळी होती तेच माझा डबा पण घेऊन यायची. मी काही घेऊन जाणार नाही, सगळ्यांचं खाणार. आता त्यांच्या फोन येतात म्हणजे तू आता तुझी वेळ झाली, तू द्या आम्हाला. तर त्याच्यानंतर मग मी शापूरकरांना फोन केलेला कारण PSIची प्रोसेस लवकर होत नव्हती. आता हा रिझल्ट मला वाटतं राजकीय नेतृत्वांमुळेच पॉसिबल झालाय. मी आज तुमच्या समोर बोलायची संधी मला मिळाली की यांच्यामुळे हा रिझल्ट मे बी एका वर्षाने लागू शकला असता, पण यांच्या कर्तृत्वामुळे आणि यांच्या सपोर्टमुळे मी आज तुमच्यासोबत बोलायला उभे आहे. तर मी त्यांना आधी धन्यवाद देऊ इच्छिते की जर तुमच्यामुळे आज आम्ही PSI म्हणून चंदगडी म्हणून मिरवतोय. त्याच्यानंतर मग आम्हाला असं कळालं की 1 तारखेला तुमचा रिझल्ट लागतोय. मग आता एवढे दिवस घरी आली नव्हती, त्यामुळे मग ज्या दिवशी इंटरव्ह्यू चालला 5 मिनिटं. आता येतं आपण ग्रामीण भागातील मुलं, इंटरव्ह्यू म्हणजे आपलं 10 नंतर आत गेल्यावर मग तशी तयारी केलेली भरपूर. मग आता आज गेले, आधी मी कमी सर म्हणलं सर मोबाईल चालत बसलेले, त्यांना आला फोन, ते उठले बाहेर गेले, मला सुधारणा. आता म्हणलं आपलं काही खरं नाही. मग परत थोडं थांबले, ते त्यांनी फोन अटेंड केला, मी थांबले, बाहेरच थांबलेले. आणि मग परत म्हणलं मी ऐकून सर, मग त्यांनी बोलवलं, 4-5 मिनिटं इंटरव्ह्यू चालला. आणि ते सर असे आहेत की त्यांच्या हातून मार्क सुटत नाही, पण माझं मे जे बोलणं होतं त्यांना ते कुठं पटलं आणि ते 21-22 मार्क घेणारे तिथं अडकून राहणारे मला इंटरव्ह्यूला 24 मार्क आले. इंटरव्ह्यू दिला 3 तारखेला, 6ला मी घरी आले. दुसऱ्या दिवशी शेतात रोपा लावायचं चालू होतं. 10 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. माणसं कळत नव्हती. घरातले म्हणलं आता तुमचं काम झालंय तिकडं, आता इकडचं काम बघा. 6 तारखेपासून 12 तारखेपर्यंत रोपांचा कार्यक्रम. आता गावात चर्चा चालू झाली, तिचं काही झालं नाही वाटतं, दररोज दिसते रोपा लावायला. बघ असं होतं. आता मला माहिती होतं मी इंटरव्ह्यूतून आले, मी कुणाबरोबर या विषयावर चर्चा पण केली नाही की इंटरव्ह्यूतून आले वगैरे काय. मला माहिती होतं लीड चांगली होती, होणार आहे हा विश्वास होता. आणि सगळे म्हणतायत तसं माझ्याजवळ जिद्द भरपूर आहे, मी एकदा करायचं ठरवलं तर करते. आणि ज्यांनी माझ्याकडून ज्या अपेक्षा ठेवल्या, आता मॅडमांनी असेल पुढच्या वाटचालीची, सरांनी असेल पुढच्या वाटचालीची, तर त्या अपेक्षांची पूर्ती मी नक्कीच करेन. मी माझे प्रयत्न 100% करेन. आणि एवढे म्हणजे आता जरा जास्त झालं. एकतर खूप जण थांबले, त्यांना बसायला पण जागा मिळाली नाही. आणि माझ्या यशाचं जे मला आज वाटलं, आज प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते, हे सगळ्यात मोठं माझ्या यशाचं फळ वाटते मला. कारण त्यांना पटलंय की साध्या आपल्यासारख्यातली पण पुढे येऊन बसू शकतात आणि आपल्यासारख्यातली पण काहीतरी करू शकतात, हे त्यांना आज विश्वास वाटलाय. आणि नक्कीच सर तुम्ही जसं अपेक्षा ठेवली तसं भावी अधिकारी भरपूर निघतील आपल्याकडून. आता माझे थोडेसे म्हणजे एक थोडे मला सूचना सुचवायच्या होत्या की जसं की आपली तरुण पिढी 11वी-12वीपर्यंत त्यांना काही समजत नाही सर. जर भरतीचं प्रशिक्षण वगैरे असेल आपल्या जवळ अवेलेबल, तर त्यांना थोडं आधीपासूनच तयारी करायला चालना मिळेल. तर ते एक असायला पाहिजे की जेणेकरून मुलांचं जे असं होते की स्वतः सेल्फ प्रॅक्टिस करतात पण तिथपर्यंत पोहोचत नाही सर, मग त्यांच्यासाठी पण काहीतरी केलं पाहिजे. आणि स्पर्धा परीक्षेसाठी मेन मला जाणवलेलं, मला एका काकीने फोन केलेला की त्या म्हणल्या स्पर्धा परीक्षा करायचं आहे 10वी नंतर मुलीला. हा आता मी थोडीशी जबाबदारी जास्त होती, त्यामुळे डायरेक्ट BA घेऊन तेवढ्या जिद्दीनं केलं. पण आता स्पर्धा परीक्षेचं वास्तव्य असं आहे की तुम्ही चांगली डिग्री घ्या आधी, कारण तेवढी मॅच्युरिटी आल्याशिवाय तुमचा अभ्यास होत नाही. पहिली गोष्ट तुम्ही चांगली डिग्री घ्या. स्पर्धा परीक्षेला BS लागतं असं काही नाहीये. पहिली तुमची डिग्री सेट करा, म्हणजे तुमची एक नोकरी सेट करा. स्पर्धा परीक्षा करण्याबद्दल काय नाहीये, कारण जर तुमच्याजवळ काय नसेल तर तुमचं प्रेशर वाढत जाते, दुसरं काय नाही. आता मला प्रेशर घ्यायचं पण हँडल करण्याची कुवत पण होती माझ्याकडे की नाही आपल्याकडे काहीतरी आहे तर मग करून दाखवण्याची. अजून 1 वर्ष मी करून दाखवेन असा विश्वास होता. पण काही लोकांजवळ तो विश्वास
कमी आहे आणि मी जे पुण्यात वातावरण बघते की डिग्री सेम नाहीये, कुठेतरी टेन्शन मध्ये तणावामध्ये मुलं जगत आहेत, तर असं होऊ नये. मुलं आधी 10वी-12वी व्यवस्थित करू देत, त्यांची डिग्री व्यवस्थित करू देत आणि डिग्री झाल्यानंतर मग ते स्पर्धा परीक्षेकडे लागू देत, असं एक मला सजेशन होतं पालक वर्गाला. आता हे जरा जास्तच चाललंय असं वाटते. एवढे बोलून मी ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ते खुद्दूरगावचे ग्रामस्थ आणि ज्या युवा वर्गानं हा कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पडला, तसेच भाऊबंदी ज्या आहे गावातली, त्यांनी खूप म्हणजे मला 2-3 दिवसापासून असं कळतंय की जेवत सुद्धा नाही आहेत लोक या कार्यक्रमाच्या निमित्तानं. तर या सगळ्यांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. सर्वांनी मला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल धन्यवाद. आयोजकांनी चांगलं ते कार्यक्रम आयोजन केला त्याबद्दल धन्यवाद. आणि अजून कुणाला काय वेगळं जाणून घ्यायचं असेल तर ते पण मी सांगू शकते. कुणाला काय विचारायचं असेल तर ते पण तुम्ही विचारू शकता. बाकी धन्यवाद.